तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर विषय असं झाला आहे, सकाळी लवकर उठून मी आता चेकआउट करून हॉटेलवरनं मी निघालो आता रेल्वे स्टेशनकडं। सकाळ पारी उबर नाही रॅपिडो बुक केली आणि रॅपिडो बुक करून आता मी निघालो रेल्वे स्टेशनकडं। तर तुम्ही पण जर नवीन बिवून असला इकडं तर जास्त काही टेन्शन घेऊ नका, रॅपिडो वगैरे बुक करा आणि तुमचा विषय गंभीर करून टाका। कारण कसं आहे माहिती आहे का, इथं गांडवागांडवीची लई सिस्टीम आहे। 150, 200, 1000 याच्या खाली आकडा येत नाही यांचा। त्यामुळं तुम्ही जरा सतर्क राहा आणि मार्ग तुमचं म्हणजे कसा खर्च तुमचा कमी होईल बघा। तर आता निघालो मी सध्या रेल्वे स्टेशनकडं मदुराईच्या। आता रेल्वे स्टेशनवर जाऊन 6:57ची काहीतरी रेल्वे आहे रामेश्वरमला जायची। मग त्या रेल्वेत बसून आपण गायब व्हायचं लवकरच। तर चला जाऊया, आले रेल्वे स्टेशन जवळ। तर सध्या मदुराई रामेश्वरम डेमो म्हणजे आपलं पॅसेंजर ट्रेनमध्ये मी बसलो आहे आणि याचं तिकीट आहे फक्त 40 रुपये, जास्त नाही। तर डायरेक्ट रामेश्वरम स्टेशनवर नेऊन तिथं पोचू द्या। तिथनं परत ना रॅपिडो बुक करायची आणि रॅपिडोनं रामेश्वरम मंदिरापर्यंत जायचं। काय जवळ असलं तर चालत पण जायचं, लई लोड घ्यायचं नाही। आणि आजची रात्र रामेश्वरमवर तिथं काय म्हणजे तिथं राहायचं रूम घेऊन। तर चालते, थोड्या वेळात ट्रेन हलेल। ट्रेन आहे बरोबर 6:50 इथनं मदुराई जंक्शनपासनं। आणि भारी आहे, एक नंबर। म्हणजे सकाळी लवकर जर इथनं हल्लं तर पंबन ब्रिज वगैरे सगळं बघायला भेटेल आपल्याला। तर बघूया कसा विषय होतोय। आणि वेअर इज माय ट्रेन आहेच की, आणि सांगायला किती राहिला लांब पंबन ब्रिज वगैरे। तर बसलोय एकदम आरामदायी, आपलं लोकलच्या पॅसेंजर असतात तसे पॅसेंजर। 40 रुपये म्हणजे काम फट येऊन जाते। आणि एक विषय राहिला, इथं जर लोकलला फिरायचं असलं तर माझ्या मते एक रॅपिडो बुक करणे, नाहीतर ओला नाहीतर उबर ॲटो बुक करणे पर्याय नाही त्याच्यावर। कारण लय पैसे घेते ती, विषय हार्ड करून टाकते ती, गंटवते ती नवीन माणूस दिसला तर, असा विषय आहे। त्यामुळं जरा फुकून पावलं ठेवा। तर आता ट्रेन थोड्या वेळात चालू होईल। जाताना कसा व्ह्यू आहे तो दावण्यात येईल तुम्हाला। तर चलो बसतो आता निवांत गाणी ऐकत। आता काय करायचं, प्रवास आहे आपला 2-3 तासाचा येऊ। फायनली ट्रेन चालू झालेली आहे आणि वारं खूप लागायला लागले आणि वातावरण बघून माझ्या डोळ्यात पाणी सुटून गेले। एवढं कडक वातावरण आहे सगळीकडे, नारळाच्या बागा आणि विषय खरंच खूप कडक विषय आहे। आणि रातभर पाऊस पडला त्यामुळं झाडांची पाणी पिण्याची चकाकायला लागली ती, विषय गंभीर आहे। आणि वातावरण लय भारी आहे इकडं आणि हिरवळ सगळीकडे, नुसतं हिरवळ गार आहे सगळं वातावरण। बघून डोळ्याचा आनंदच वेगळा। मला जर इथनं सीटवर पण बसून वाटत झालं, एवढा विषय गंभीर आहे। तर मी पण बघतो, तुम्ही पण बघून घ्या कसं वातावरण आहे। आणि ट्रेनचा विषय असा आहे की एक सकाळी 6:30 वाजता ट्रेन मध्ये बसलं की 11 वाजेपर्यंत तुम्ही रामेश्वरम मध्ये असताय तिथं। तर वातावरण बघून घ्या, खरंच खूप कडक वातावरण आहे। तर पंबन ब्रिज आलाय आणि रेल्वेनं स्पीड वाढवलंय याच्या आईच्या गावात याच्या। आता काही स्पीड न पळत्या का काही पंबन ब्रिज बसणं। आणि कडाला सगळ्या रेल्वेच्या म्हणजे आता जिथं मी उभा आहे तिथनं पुढे नुसता समुद्र दिसतोय, सगळा नुसता समुद्र बघा, क्लीन अँड क्लिअर समुद्र। कसा विषय, भारतातला सगळ्यात मोठा समुद्रातला रेल्वे ब्रिज आहे हो, पंबन ब्रिज। रामेश्वरमला जाताना तुम्हाला ही बघायला भेटेल चांगलंच। तर पंबन ब्रिज येतोय का नाही, आल्यानंतर धावतो आता कसा विषय आहे। समुद्र आहे कडून नुसता समुद्र बघायचा नुसता। सो फायनली पंबन ब्रिज आलेला आहे आणि ब्रिज बघा देव तसा दिसतोय, ब्रिज तसाही विषय ब्रिजचा दिसतोय का तुम्हाला, पंबन ब्रिज।
रेल्वे एकदम स्लो जाते आहेत ना ब्रिजपासनं आणि गाड्या जाण्यासाठी त्यांचा सेपरेट ब्रिज आहे गाड्यांच्यासाठी आणि पंबन ब्रिज आला. जुना ब्रिज आहे तो जुना ब्रिज बंद केलाय. यो जुना ब्रिज होता जुना तो जुना ब्रिज बंद केलाय. आमच्या गावात कसलं आहे वातावरण. तर माझ्या पायाखाली डायरेक्ट समुद्र आहे आणि हो सगळा समुद्र आहे पुढं. पंबन ब्रिज शेवटी आलो तिथं आणि ते जुन्या ब्रिजवरनं काय आता नाही ना, आता नवीन ब्रिज झाला इथनं जात्या गाडी. कसलं आहे वातावरण दसक्या बाई. आणि काय पाहिजे पाणी बघा वाहतंय कसं तिकडं. पायाकडे बघितलं की भीती वाटते. डायरेक्ट पायाच्या खाली डायरेक्ट समुद्र आहे. लय जोरात वातावरण लय कडक वातावरण आहे एकदम असं भ्या वाटतंय बाबा. आणि ब्रिज लय लांबडा आहे. माझ्या मते 3-4 किलोमीटरचा ब्रिज असेल हो. आरामात असेल आरामात तेवढा. खरं खाली बघितली भ्या वाटतंय. आणि तुम्हाला इथलं सिनेमॅटिक शूटिंग धावतो जरा. आता मी जरा बोलायला बंद करतो बघत बसतो जरा. कसल्या लाटणं वगैरे कसलं जोरात आहे. फायनली रामेश्वरम स्टेशनवर मी इथं पोचलेलो आहे आणि आता तिथनं जाऊन बाहेर जाऊन रॅपिडो बुक करायची म्हणतोय. ॲटोवाल्यांनी आधी विचारूया किती प्राईस म्हणते ते गंडावते का काय करते बघूया. जर जास्त प्राईस म्हणायला लागली तर रॅपिडो बुक करायची. रेल्वे काय इथनं पुढं जायत नाही. इथं स्टॉपच होतो एंडच होती रेल्वेचा. तर चला बाहेर जाऊन रॅपिडो बुक करतो आणि मग पुढचा विषय आपला चालू करतो. भारी एकदम म्हणजे एंडच होतो इथं. भारताचं शेवटचं टोक विषय संपला. तर चला भारी वाटतं एकदम. म्हणजे असं काय भाषा बी कोणाला आपली काय कळत नाही. विषय हार्ड होते भाषेचा पण इथं. ॲटोवाले ते नाही ते सगळे बाहेर येतं. रामेश्वरम भारताचं शेवटचं टॉक. त्याचा ह्याचा एक फोटो मारतो कारण समाज आपल्याला स्वीकारणार नाही फोटो मारल्याशिवाय. ह्याचा स्टेटस लावायला बरं होतं तेवढंच आपलं म्हणून फोटो मारतो ह्याचा एक. सगळे मारायला लागले तर म्हटलं आपण पण मारला पाहिजे ह्याचा फोटो मारतो ह्याचा. तर मी पी फोटो मारला आणि त्याने मी माझ्याकडे 2-4 फोटो मारून घेतलं. तर चालायचं तेवढं. तर चला बाहेर जातो. बाहेर गेल्यानंतर बघू कसा विषय आहे. स्टेशन असा विषय आहे स्टेशनचा काय तर सगळं माझं स्टेशन आहे. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला फक्त माशांचा वास येईल फक्त. म्हणजे समुद्राच्या पाण्याचा वास येतो जास्त. हां माशांचं म्हणजे मासं नाही तिथं पण मासळीच पकडते त्यामुळं जास्त वास येतो इथं. तर आलो आहे बाहेर रामेश्वरम. आता इथनं जायचं डायरेक्ट रामेश्वरम मंदिराकडं दर्शन घ्यायचं. दर्शन घेऊन परत धनुषकोडी जायचं आहे. तर चला जाऊया बाहेर. ॲटोवाली त्यांचं सगळी उभा राहिलेले असते बाहेर रस्त्याकडेला. येताय काय आमच्यावर येताय काय काय सांगितलं तसंच आहे. ॲटोवाली त्यांचं सगळी उभा जायची इथं कार्यकर्ता. ॲटो करत. तर इथं उभा राहून आपण बघूया रॅपिडो इथं बुक होत्या का नाही. तर मग फायनली मी ॲटोमध्ये बसणार आहे इथं. पुढे घ्या असू दे. तर अण्णाला फोन केला होता आत्ता आमचा कार्यकर्ता एक ओळखीचा झाला. तर ॲटो घेतल्या. ॲटो इथले 100 रुपये. रॅपिडो वगैरे बंद आहे इथं. तसा काही विषय नाही. करंटली नॉट अवेलेबल दिस एरिया म्हणतोय. आणि इथं बसचा प्रवास पण आहे. तर दादारावांची ॲटो आहे आणि ॲटोतून निघालो मी सध्या. तर चला डायरेक्ट नेऊन आपल्याला मंदिरापाशी सोडणार आहे ते. तर जाऊया आणि मंदिरापाशी जाऊन तिथं रूम वगैरे आहे त्या अवेलेबल असलेल्या त्या रूम घ्यायच्या आणि रातच्या तर राहायचं म्हणतोय बघू. आणि पुढं
तर नाही तुझं राहायचं दर्शन घेऊन मग रिटर्न मागं फिरायचं. धनुषकोडीला जायचं म्हणतोय पण टाइम भेटलं तर आता बघूया. आणि मंदिरात अजून किती उशीर लागतो आपल्याला. तर चलो. तर विषय असा झालाय मंदिराकडे जायच्या अगोदर आता मंदिर थोड्या वेळात बंद होतंय वाटतं. तर 3 वाजता मंदिर उघडते परत ना. एक वाजता काहीतरी उघडते 1-1:30 वाजता. तर तोपर्यंत काका म्हणली ती धनुषकोडीला जाऊन तुम्ही बघू शकताय, नाहीतर मग तुम्हाला 100 रुपयात इथं सोडतो म्हणली ती. काय आपल्या ह्याच्यात रामेश्वरम मंदिरामध्ये सोडतो म्हणली ती. तर आता आम्ही नाश्ता करणार आहे. इडली डोसा काय असेल ते XYZ तो नाश्ता करायचा आणि मग धनुषकोडीला डायरेक्ट नेतो म्हणली ती. 30 किलोमीटर जायचं, 30 किलोमीटर यायचं. मग त्यासाठी तुम्हाला 1000 रुपये पे करायला लागणार. मग 1000 रुपये तुम्हाला धनुषकोडीत जायचं, मागे याचं, रामेश्वरम मंदिरापाशी नेऊन तिथं डायरेक्ट सोडणार. तर आम्ही आता तिकडच्या दिशेने आमचं मार्गक्रमण चालू केलंय. तर तिकडे जातो आधी. तिकडला व्ह्यू कसा आहे बघतो आणि तिथनं श्रीलंका 40 किलोमीटर भारताच्या टोकाला वाईस कमी त्या टोकाला पोहोचलोय आपण. तर चालतंय जातो आता तिकडे. नाश्ता करून तिकडे जातो. तर चलो दादाराव न्यायला लागले संकल आपल्याला तिकडे. तर सध्या इथं नाश्त्यासाठी थांबवलंय दादारावांनी त्या. तर माईक चालू आहे का? हाय नॉईस कॅन्सलेशन पण चालू आहे. तर नाश्ता करतो इथं. काय विषय भोजनाचा बघतो आधी. नाश्ता केलं क्या काय इथं? नाश्ते केले क्या क्या मेन? पोंगल डोसा. बरं चालते. पोंगल डोसा खाऊन तर बघतो कसा विषय आहे पोंगल डोशाचा. इकडं तिकडं कुठं तर बसतो. तर सध्या इथं पोचलोय नाश्ता करण्यासाठी आणि मंदिरं वगैरे सगळं लावलं इथं. पोंगल डोसा कुठला हो? हां पोंगल जावा एक द्या खाऊन तर बघूया कसा विषय आहे. तर सध्या इथं पोचलोय नाश्त्यासाठी आणि नाश्ता करून आपण डायरेक्ट जायचं धनुषकोडीला. ती टोक बघून यायचं. तिथनं श्रीलंका काय तर 40 किलोमीटर आहे ती बघायचं आणि तिथनं परत न येऊन रामेश्वरम मंदिरामध्ये जायचं, तिथं दर्शन घ्यायचं आणि नीट उगल परत संध्याकाळी 6 वाजता मदुराईची ट्रेन आहे ती पकडायची वे टू होम. तर नाश्ता घेऊन थोड्या वेळात आल्यानंतर नाश्त्याचं सिनेमॅटिक शूट दाखवतो तुम्हाला. साऊथ इंडियातला फेमस नाश्ता काय तर आहे वाटतं इथलं असं ते XYZ. तर खातो आणि मग पुढचा विषय चालू करतो. इथलं नाव बी मला माहीत नाही. इथं काय बाहेर लिहितं ते आपल्याला काय जास्त वाचता येत नाही इथलं त्या तमिळ भाषेतलं. तर चालायचं बघतो. तर दादाराव घेऊन आली ती. एक आहे पोंगल. हां हे पोंगल आणि त्याच्यावर काय येतं? एक आहे सांबर. पोंगल सांबर और इसके साथ ये चटनी नारियल चटनी. और ये क्या टोमॅटो चटणी. तर टोमॅटो चटणी. तर पोंगल इथं खरे घेतलेला आहे मी एक खायला. तर काय विषय ह्याचा कसा विषय सांगतो तुम्हाला. एक भात आहे आणि भातात काय मिक्स केलं आहे आणि ते चटणीबरोबर खायचंच मिक्स करून. तर खातो स्वाद सांगतो कसा ह्याचा. आपल्या अंगणवाडीच्या शाळेत जसा मुगाचा भात देतात नाही मुगाचा, तशी सेम टेस्ट आहे सेम. एवढं काय असं म्हणजे मनावास खास नाही. पण या भागात आलो म्हटल्यावर ना इथलं खाल्लं पाहिजे. सेम तशी टेस्ट आहे. सेम तसा. बरं असो आता खातो संपवतो आणि लवकर धनुषकोडीकडे प्रस्थान करतो माझं. सध्या 75 रुपये खर्च करून मी एक पोंगल खाल्ला. काय बोलते त्याला एक पोंगल खाल्ला आणि असं उकळायला लागलं. आता माझं असं विषय हार्ड व्हायला लागला. एवढं उकळायला लागले. आता 75 रुपये पे करतो त्यांना आणि पे केल्यानंतर मग पुढे जाऊ. एक्सक्यूज मी ये लीजिए पेमेंट पोंगल 1. तर एक पोंगल खाल्ली. पोंगलनं माझा जीव त्राही करून टाकला. एवढा विषय हार्ड झाला. आता लागले उकळाय जाम. लय विषय हार्ड आहे. इथं गरम होतंय. जरा जरी तुम्ही खाली उतरला रिक्षातनं किंवा वाऱ्याच्या प्लेसमधून जरा साईडला गेला तर लय उकाडतं. आवाज लय उकाडतं. इथं स्वस्त मजबूत टिकाव असा नाश्ता झाला.
तर बसतो आता आणि धनुषकोडीला आमचं मार्गक्रमण चालू करतो. चला दादाराव चला. हा नाश्ता हो गया. वो पोंगल काय पोंगल म्हणजे असं काही खास नाही एवढं, म्हणजे त्यात फक्त काय विषय त्यांची चटणी जी येते का नाही त्याच्यामुळे एक टेस्ट वेगळी लागते त्याला. आलू म्हटलं साऊथ इंडियातलं खाऊनच जावं म्हटलं, सुट्टी द्यायची नाही. तर चला आता जाऊया डायरेक्ट धनुषकोडीवर भेटू. नाश्ता वगैरे सगळं झालं आपण. चला कसा विषय झाला काय विषय चालू आहे सुट्टी नाही. तर सध्या रावणाच्या भावाचं इथं मंदिर आहे बिभीषणाचं. ती काय बघा तिथं मंदिर आहे बिभीषण. बघा ती बिभीषण मंदिर आहे बिभीषण. दिसलं का बिभीषण मंदिर बिभीषण. धनुषकोडीत पोचलोय आणि धनुषकोडीतलं ही पुराणा चर्च आहे, म्हणजे जुना चर्च आहे इथं. तो बी पडलाय पाक. टॅक्सी तो ॲटोवाला म्हटला जा इथं एखादा फोटो काढणार असला तर काढ आणि मागं चाटशिरी जाताना तिकडे तुला रेल्वे स्टेशन पण जाताना दावायचं आहे. मग जाताना ते रेल्वे स्टेशन बघूया. तर सध्या इथं चर्चचं सिनेमॅटिक फुटेज दावतो तुम्हाला. फक्त एवढंच काय पडलेलं आहे सगळं, काय बघायजोगं इथं नाहीच. नुसतं आपलं तो म्हटला एखादा फोटो मारून येणार असला ये म्हणून आलो इथं. तर अशा पद्धतीने मी इथला एक जुना चर्च तो मागे दिसायला लागला तुम्हाला, तो बघितलाय आणि नीट गोल निघाला तर रिक्षाकडे जातो. वातावरण एवढं उकाडतंय डोळ्याच्या पापण्यांच्या खाली पण मला असा घाम यायला लागला, एवढं उकाडतं इथं. लय गरम वातावरण आहे. हा काळायचं बंद होते बाबा, लय गरम वातावरण आहे. आणि इथं तुम्हाला खरेदी करायचं असेल तर खरेदी करायला दुकान पण आहे ते जरा. आणि इथं तुम्ही नारळ पाणी वगैरे काय काय पिऊ शकताय. ते आपण पुढचं टोक बिक बघून आल्यावर ना येता नारळ पाणी पिऊन जाऊ इथनं. तर चला रिक्षात जाऊन बसतो बाबा. लय उकाडते मरणाची घर ह्या इथं उष्णता मरणाची आहे, लय उकाडते. कारण समुद्र जवळ असल्यामुळं सगळं असं गरम गरम व्हायला लागले. कुठे गेलं ॲटो आलं काका, कुठे गेलं आपलं? ओ किधर गए? बरं असू दे ती असतो. मी इथं गारट्याला बसतो बाबा. इथं बसतो बाबा. तर सावलीला बसतो बाबा. लय कसलं उकाडतंय जायला. आत्ता कुठं गोरा व्हायला लागलो तोवर आणि काळा पडलो. आता धनुषकोटीत आलोय. धनुषकोटीत चर्च बघितलाय जुना. आता रेल्वे स्टेशन काय बघितलं नाही बघितलं चालते. जाता जाता ते सिनेमॅटिक शॉट धावतो तुम्हाला आता रेल्वे स्टेशनचा बघाय भेटेल सिनेमॅटिक शॉट. आता नीट गोल आम्ही निघालो राम सेतूकडं. तिथनं श्रीलंका फक्त 40 किलोमीटर राहते. राम सेतू तिथनं चालू होतोय. बंगालचा उपसागर इकडं आहे आणि इकडे हिंदी महासागर आहे आणि त्याच्यामधनं राम सेतू आहे. आणि भारतात तिथं जमीनच सप्त्या भारताची, त्या टोकाला पण निघालो आता सध्या. तर चला जाऊन कसा कसा विषय आपला होतो तिथं जाऊन बघूया. तर चलो. ऑटोवालो काका आलंच माहिती जायचं कुठं तवा. सध्या मी इथं धनुषकोटीला पोचलेलो आहे आणि इकडे दिसतोय तुम्हाला तो हिंदी महासागर आणि इकडच्या बाजूला जो दिसतोय गाड्यांच्या मागे आहे समुद्र, तो आहे बंगालचा उपसागर. तर पुढे एक स्तंभ आहे आणि इथनं श्रीलंकेचा तट दिसतोय, सगळा त्यांचा बीच पण दिसतोय इथनं. तर भारताच्या त्या टोकाला आपलं यायचं स्वप्न पूर्ण झालंय अशा पद्धतीनं. आणि इथं पब्लिकची चहलपहल भरपूर आहे. ते रिक्षावाला काका म्हणलं अर्धा तास आहे तुला काय करायचं ते कर इथं. तर अर्धा तास एवढा आपल्याला काय लागणार नाही. थोडस बघायचं आपण इथनं किंचित जरा भुवाचं पारणं फेडायचं, लवकरात लवकर मार्गक्रमण आपल्याला करायचं आहे. रामेश्वरम मंदिराकडे पण जायचं आहे. तिथं जाऊन दर्शन घेऊन परत आणि संध्याकाळी वे टू मदुराई. तर चला इथला कसा कसा विषय सिनेमॅटिक पद्धतीने धावतो. पाहिला समुद्र जोरचा इथं विषय, वातावरण कडक आहे एकदम, नाद करते का असा विषय. तर चला तुम्हाला आधी समुद्राचं दर्शन धावतो, कसा कसा विषय येतला हे बघून घ्या आधी आणि मग बाकीचा विषय सगळा धावतो तुम्हाला.
तर सध्या इथनं श्रीलंकेच्या लाईटी बिटी दिसते तर म्हणला देव कार्यकर्ता. संध्याकाळचं जर बघितलं तुम्ही इथे येऊन तर संध्याकाळच्या श्रीलंकेच्या लाईटी तिथे दिसते त्या. आणि असा राम सेतू असं काहीतरी विषय आहे इथनं गेलेला आहे दिसत असेल बघा तुम्हाला. झूम करून धावतो जरा बघा आहे का असा आहे. आणि त्या तिकडं आहे श्रीलंका जरा लय लांब आहे तिकडं दिसत नसेल तुम्हाला पण तरी बी बघून घ्या. तिकडं संध्याकाळच्या लाईटी दिसते श्रीलंकेच्या तिथनं. तर असा विषय आहे. आणि एकदम असं वातावरण एवढं कडक आहे इथलं म्हणजे उष्ण वातावरण आहे एकदम. असं घामाच्या लाटा येते तिथे यायच्या गावात. आता 2-4 फोटो काढतो मी आणि मग जातो. बाद झाला आजच्या पुरती एवढंच. आणि शेवटचं टोक बघितलंय इकडे तिकडे आता हुंदडतो फिरतो बघतो कसा कसा विषय येतला आसपासचा आणि विषय संपला मग आपला. लय उकाडतंय आवा ढव मरणाचा उकाड आहे. सगळा शर्ट बिर्ट माझा वल्ला झाला एवढा विषय हार्ड झाला इथं. हे लय उकाडतंय गरम झार वातावरण आहे. तर बघून घ्या सिनेमॅटिक वातावरण इथलं कसा कसा विषय येतला. तर ऑटोवाल्या काकांनी सांगितलेल्या माहितीनुसार इथं 2 समुद्र एकत्र येते. इकडे बंगाल सागर आणि इकडे अरबी समुद्र. आणि असा विषय इथं उन्हा मोबाईल लय तापायला लागला. त्यात काळा कलरचा मोबाईलचा काळा कलर आहे माझ्या त्यामुळे लय तापायला लागला आणि वातावरण विषय आडवायला लागले. तर 2 समुद्राचं मिलन होताना कसं असते बघा. इकडे येऊन धडकते तिकडे ती येऊन धडकते आणि एक प्रचंड असे लाटचा उद्रेक उठून लाटाचा मोठे येतं तेव्हा तुम्ही आता बघू शकताय. सिनेमॅटिक पद्धतीने तुम्हाला लावतो कसा कसा विषय येतला देऊ. तर इथं काय की भाषा कोणाला आपली काही कळत नाही त्यामुळे लय लोड घ्यायचा नाही बोलत राहायचं आपण सुट्टी द्यायची नाही. भारी 1 नंबरला आता कसल्या ही त्यात घुसतंय ती त्यात घुसतोय जाऊन कडकनाथ कोंबडीगत वातावरण होतं एकदम. फायनली धनुष्कोटीचं शेवटचं टोक मी बघितलंय आणि आता नीट गोल निघाली आपल्या ऑटोकडं. आपलं एक स्वप्न होतं भारताच्या त्या टोकाला जाऊन याचं. मग ते स्वप्न आपण साकार केलं. आज बघितलं उन्हातानाचं बघितलं कारण 4 वाजता ती बंद होतं इथे आत गाड्या सोडायचं. त्यामुळे सनसेट काय बघायला भेटणार नाहीत ना पुढं. कारण इथं काहीतरी घटना घडलेल्या अशा की त्यानंतर त्यांनी 4 नंतर आत सोडायची माणसं बंद केली ती. तर बघितलंय एकदम बुबवाचं पारणं फिरून घेतलं माझ्या. फक्त एवढंच काय घामलं येतोय आवाज ढवे घाम येतो इथं उकाडता लय. आणि संध्याकाळ सोडत नाहीत म्हटलं ना. एक तर तुम्हाला मॉर्निंग पाठच यायला लागते 10 वाजता. 10 वाजता आलं तरी पण उकाडणारच आहे तुम्हाला पर्याय नाही त्याला. तर चला आड बघलं कडकडे मार्गक्रमण करत आपण आपल्या रिक्षापाशी जाऊया. जिथं आपण उतरलेलं तिथं जाऊया तिथं बसूया आणि आता जाऊया रामेश्वरम मंदिराकडं. मंदिरापाशी जातो आणि जाऊन दर्शन घेतो आणि परत ना आणि रेल्वेला बसायचं आपल्याला जायचं सेलमला मागं. तर गाडी का वळत्या का नाही यांची वळवा की म्हणा अक्षरी. तर यांची गाडी वळायला टाइम लागेल अजून. त्याला रिव्हर्स गिअर टाकायचं झालाय. तर मी इकडे जातो मार्गक्रमण बदलतो माझं कारण जेवढा लेट करेल मी तेवढं पुढं प्रवासाला लेट होणार आहे माझ्या. आणि एवढं सहसा करायला लागलो म्हणजे एक अननस खाल्ला 30 रुपयाला एक अननस बलाढ्य असा गच्चपैकी खाल्ला आणि त्यानं जरा माझ्या पोटाला जरा आधार मिळाला. तर चला आता जाऊया. ॲटो कुठं लावली आपली रिक्षावाला काका म्हणलेलं ताटशिरी मागे येऊ नकोस अर्धा तास तर घे. तर अर्ध्या तासाच्या अगोदरच आपण आलोया कारण सगळं बघितलं लय उशीर बघत बसलो तिथं. एक 20-22 मिनिटं बघत बसलो सगळं शूटिंग विटिंग घेतलं आणि आता रिटर्न मागं आलोय. गाडी कुठं लावल्या तर गाडी बघतो गाडी उडवतो गाडीत बसतो जातो. टाटा बाय बाय. तर इथं आहे ब्रिटिशांनी त्या भांडुगळांनी त्या काळात बांधलेलं रेल्वेचं स्टेशन. ती बी आता निस्तं नाबूद झालं इथं. याचा काही विषय बी राहिला नाही इथं. निस्तं आपली दगड 4 रचलेलं आहे. ती एक काय नाही तिथं बघायचं काय नाही तरी पण ती रिक्षावाला काका म्हटलं जा आणि जरा बघून ये. जुन्या काळातलं रेल्वे स्टेशन आहे ब्रिटिशांनी बांधलेलं. नागदेवता नमस्ते. तर ब्रिटिशांनी बांधलेलं होतं इथं पण सगळं इथं आता एवढंच राहिलं या
आता ही जी मुतारीच झाली पाकित विषयच हार्ड करून टाकले लोकांनी. असंच पाहिजे. भांडुगळाने आपलं सोनं उडलं म्हटल्यावर त्यांचं आपण पाडलंच पाहिजे असं. तर बघितलं सा तुम्ही, बाद झालं तेवढं. आता जातो आणि नीट गोल. चला आता रामेश्वर मंदिराकडे जातो दर्शन घेण्यासाठी. चलो बाय बाय टाटा. भारताचं शेवटचं टोक बघून मी आलोय सध्या रामेश्वरम मंदिराचं दर्शन घ्यायला. आत मोबाईल वगैरे काय अलाउड नाही. ती जसं मीनाक्षी देवी टेम्पलला आपण केलं तसं सगळं इथं लॉकरला जमा करायला लागते मोबाईलवर सगळं आणि मग आत सोडतात आपल्याला. तर मंदिराचा असा विषय सिनेमॅटिक व्ह्यू. ही मंदिराचं मेन गेट आहे. या मेन गेटवरनं आत जायला लागतंय आणि 10 रुपये देऊन तुम्हाला इथं लॉकरला सगळं जमा करायला लागतंय. तर जमा करूया मोबाईल वगैरे सगळं आणि मग आत जाऊया. तर चला जाऊया, आज जाऊया. तर मंदिरात जायच्या अगोदर अग्निचिरमध्ये ते आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर मग आता आणि 12 कुंड काय करायची ती आणि बघायला लागणार आहे तुम्हाला. तिथं आणि आंघोळ करायला मिळते तुम्हाला. तिथं 20 रुपये तिकीट आहे. तिथं आंघोळ करायची मग विषय. तर मला माहीत नव्हतं. मी आत्ता आलो मंदिर. मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला मंदिर बंद झालं. सध्या मी आलो आता पाय धुयाचं. जास्त मी काय आंघोळ वगैरे करत बसणार नाही. पाय धुयाचं मग जायचं. तर इकडं पण समुद्रच आहे. फायनली रामनाथम स्वामींचं दर्शन घेऊन आता मी निघालो आहे रेल्वे स्टेशनकडे. रामेश्वरमच्या रेल्वे स्टेशनकडे निघालो आता. ॲटो घेतल्या 100 रुपये पर्सन. कारण 1 तासला तर 100 रुपये द्यायला लागणार तुम्हाला, पर्याय नाही त्याला. आणि रेल्वे स्टेशनवरच आता काहीतरी खायला घ्यायचं. तिकीट काढायचं पहिल्यांदा रामेश्वरम टू मदुराई, मदुराईतनं परत सेलमला. तर चला झालं आपलं दर्शन वगैरे सगळं झालं इथलं. आता रेल्वे स्टेशनवर जायचं, तिकीट काढायचं आणि वेटू बुर. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो.